हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे कुठले शब्द? अ, अँड आणि द. हे शब्द तुमचे परिचयाचे. फक्त आर्टिकल कधी वापरायचा याबद्दल थोडा गोंधळ असतो. एकतर आपण बऱ्याचदा काय करतो, आपण विचार मराठीत करतो आणि मग ते वाक्य आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो. आणि असं करताना बऱ्याचदा आर्टिकल्स लिहायचे राहून जातात, कारण मराठीत आर्टिकल्स नाही आहेत आणि इंग्लिशमध्ये आर्टिकल्स आहेत. त्यामुळे आर्टिकल्स राहून जातात आणि तुम्हाला वाटेल काय अँड द नाही लिहिलं तर काय फरक पडतो? पण फरक पडतो. जर योग्य जागी अँड किंवा द लिहिलं नाही तर ते वाक्य परिपूर्ण नसतं. ओके, सो आर्टिकल्स आर अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एनी इंग्लिश सेंटेन्स. ऑलराईट, तर त्यासाठी आपण आधी नाउन्स बघूया. नाउन म्हणजे काय तुम्हाला माहितीये? नाउन म्हणजे मराठीत आपण त्याला नाम म्हणतो. आता नाउन्स आर ऑफ टू टाइप्स, काउंटेबल आणि अनकाउंटेबल. आता काउंटेबल म्हणजे काय आणि अनकाउंटेबल म्हणजे काय तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेलच. काउंटेबल म्हणजे विच यू कॅन काउंट. काउंट म्हणजे जे आपण मोजू शकतो. फॉर एक्झाम्पल, chair. You can count chairs, right? You can say a chair, 2 chairs, 3 chairs. You can count them. Boy, girl, table, cupboard, fan. You can count all these things. ज्या वस्तू आपण मोजू शकतो त्याला आपण म्हणतो काउंटेबल नाउन्स. व्हॉट इज अनकाउंटेबल नाउन? अनकाउंटेबल नाउन म्हणजे जे आपण 1, 2, 3 असं मोजू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, वॉटर. Can you say, give me 1 water, give me 2 water? No, you can't say that. So that is uncountable noun. Another example is rice. Okay? Can you say, give me 1 rice? आपण म्हणू शकतो, give me 1 plate of rice. But you can't say, give me 1 rice. Alright? So ज्या गोष्टी आपण 1, 2, 3 अशा प्रकारे मोजू शकत नाही त्याला आपण म्हणतो uncountable nouns. आलं लक्षात? काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स. आता आपण अ किंवा ॲन हा कधी वापरतो? अ किंवा ॲन कम्स बिफोर एव्हरी सिंग्युलर काउंटेबल नाउन. व्हॉट इज सिंग्युलर? सिंग्युलर इज एकवचन. ओके, सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी अ किंवा ॲन आलाच पाहिजे. जर तुम्ही तो लिहिला नाही तर इट इज रॉंग इंग्लिश. ऑलराईट, सो आता अ कधी आणि ॲन कधी हे तुम्हाला माहितीये, हे आपण मागच्या वर्षी सुद्धा बघितलंय. ॲन कधी लिहितो आपण? ॲन कधी लिहितो आपण? जेव्हा शब्दात सुरुवातीला वॉवेल असेल आणि त्या वॉवेलच्या साऊंड मी त्या शब्दाची सुरुवात होत असेल तर आपण ॲन लिहितो. आता साऊंड म्हणजे काय? आपण सगळ्याचे फोनेटिक्स हे शिकलो. फोनेटिक्स म्हणजे उच्चार. आता हा आहे ए, पण याचा उच्चार काय आहे? ॲ किंवा आ. हा आहे ई, पण याचा उच्चार काय आहे? ए. हा आय, पण याचा उच्चार काय आहे? ई. हा झाला ओ, तर याचा उच्चार काय आहे? ओ किंवा ऑ. आणि यू, यू चा उच्चार आहे अ किंवा उ. मी तुम्हाला एक उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी जर म्हटलं अम्ब्रेला, सुरुवातीला आहे वॉवेल आणि उच्चार आहे अम्ब्रेला अ. म्हटल्यावर याच्या आधी ॲन लागेल का? तर हो. अजून एक शब्द बघूया. युनिफॉर्म. आता युनिफॉर्म सुरुवातीला आहे यू, यू वॉवेल आहे पण त्याचा उच्चार या शब्दात काय आहे? युनिफॉर्म. तर उच्चार होतोय य. त्याचा उच्चार अ किंवा उ होतोय का? नाही. मग ह्याच्या आधी काय आर्टिकल लागेल? ॲन लागेल का? नाही. तर आर्टिकल लागेल अ. येते लक्षात?
त्या शब्दाची सुरुवात वॉवेलच्या साऊंडनी झाली तर आपण ॲन आर्टिकल लिहितो. आपण अजून एक उदाहरण बघूया. ऑनेस्ट. आता सुरुवात आहे एच. एच वॉवेल आहे का? नाही. पण या शब्दात एच सायलेंट आहे. या शब्दाचा उच्चार आपण कसा करतो? ऑनेस्ट करतो. तर ऑ हा उच्चार आहे, त्यामुळे ऑनेस्ट बॉय किंवा गर्ल असेल तर वॉवेल काय येणार? ॲन. तर शब्दाच्या सुरुवातीला फक्त वॉवेल असणं पुरेसं नाहीये, त्या वॉवेलचा साऊंड असेल तर आपण आर्टिकल लिहिणार ॲन आणि इतर शब्दांना आर्टिकल लिहिणार अ. तर थोडक्यात काउंटेबल सिंग्युलर एक नाउन असेल तर आर्टिकल विल बी अ किंवा ॲन. मग द कधी? जेव्हा अनकाउंटेबल नाउन असेल तेव्हा आपण म्हणतो द. द वॉटर, द राईस, द मिल्क, द शुगर, द सॉल्ट. ऑलराईट, तेव्हा आपण आर्टिकल वापरतो द. आता द आपण सिंग्युलर काउंटेबल नाउनला सुद्धा वापरू शकतो. केव्हा? जेव्हा ते स्पेसिफिक असेल. स्पेसिफिक म्हणजे काय? म्हणजे समोरच्याला जेव्हा माहिती असेल आपण कुठल्या वस्तूबद्दल बोलतोय, दॅट मीन्स स्पेसिफिक. आता मी परत तुम्हाला उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, मी जर म्हटलं देर इज अ बॉय इन द क्लास, हे माझं पहिलं वाक्य आहे की वर्गात एक मुलगा आहे. आता माझं पुढचं वाक्य बघा, द बॉय इज वेअरिंग अ ब्लू शर्ट. आता पुढच्या वाक्यात सुद्धा मी बॉय बद्दलच बोलते, पण आता तुम्हाला माहितीये मी कुठल्या बॉय बद्दल बोलतेय, म्हणून मी तिथे आर्टिकल वापरलं द, बिकॉज इट इज अबाउट दॅट स्पेसिफिक बॉय. देर इज अ बॉय इन द क्लास, द बॉय इज वेअरिंग अ ब्लू शर्ट. अजून एक उदाहरण, अ मॅन इज सिटिंग अंडर अ ट्री, द ट्री इज फुल ऑफ फ्लावर्स. आता पुढच्या वाक्यात, दुसऱ्या वाक्यात मी ट्रीला द आर्टिकल वापरलं, कारण तुम्हाला आता माहितीये मी कुठल्या ट्री बद्दल बोलते. पहिल्या वाक्यावरून तुमच्या लक्षात आलंय की मी कुठल्या ट्री बद्दल बोलते, म्हणून मी द हे आर्टिकल वापरले. येतंय लक्षात? आता आणखीन असे बरेच सिच्युएशन्स आहेत जेव्हा आपण द हे आर्टिकल वापरतो, पण आपण अजून एकच बघणार आहोत आणि बाकीचे आपण नंतर बघू. ओके, तिसरं आहे वेन इट इज समथिंग युनिक. युनिक म्हणजे काय? एकमेव. आता मी सन, फॉर एक्झाम्पल सन म्हटलं तर मी म्हणणार द सन. मी अ सन म्हणणार का? सन युनिक आहे, एकच आहे, सो आय विल से द सन, द मून. पण स्टार्स अनेक आहे, सो आय विल से अ स्टार. सिंग्युलर असेल तर आय विल से अ स्टार. बट द सन, द मून, द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, द ताजमहल, द हिमालयज, जे युनिक आहे, एकमेव आहे, त्याला सुद्धा आर्टिकल आपण वापरतो द. येते लक्षात? एक तर अनकाउंटेबल नाउन असेल त्याला आपण आर्टिकल लिहितो द. दुसरं काय आहे? स्पेसिफिक. सिंग्युलर जरी असेल पण तुम्हाला जर माहितीये की आपण कुठल्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलतोय तर त्याला आर्टिकल येईल द. आणि तिसरं युनिक, एकमेव असेल तर त्याला सुद्धा आपण आर्टिकल वापरतो द. ओके, परत एकदा, सिंग्युलर काउंटेबल नाउन अ किंवा ॲन आणि अनकाउंटेबल नाउन द. इफ इट इज सिंग्युलर अँड युनिक अँड स्पेसिफिक तरी आर्टिकल येईल द. ओके.